माझ्या बाबाचं शेत पिकलं नाही. बाबा म्हणाले जेव्हा शेत पिकलं झालं तेव्हा पैसे देतो म्हणाले उमेश. तुझ्या बाबाचं शेत विको किंवा नाही विको, मला फक्त हुंडा पाहिजे, मला काही माहित नाही. आता 2 दिवसानंतर रक्षाबंधन आहे, तर तुला तुझ्या माहेरून कमीत कमी 1 सोन्याचा हार तर आणावाच लागल. हो, आणि पुढच्या वेळेस पासून आवाज जरा कमीच ठेवायचा. आता आपण बघितलं की दृश्य 4 मध्ये तिच्या सासरचे लोक तिला खूप त्रास देत आहेत. आता दृश्य 5 मध्ये सानवी रक्षाबंधनसाठी तिच्या माहेरी जाते आणि जसं की तिच्या सासरच्यांनी तिला हार आणायला सांगितलं आहे. चला तर मग बघूया की तिला ते हार भेटेल की नाही. अगं छकुली, तू आलीस? आम्ही केव्हापासून तुझी वाट बघत होतो. तिकडे सगळे चांगले तर आहेत ना? तर थांब तिला घात तर येऊ दे. हो चल. अगं तिकडे सगळे चांगले तर आहेत ना? होय. तुला तिकडे करमत तर आहे ना? हो. ताई तू आलीस का? मी किती वेळापासून तुझी वाट पाहत होते. आरतीचं कार्ड. हो. तू कशी आहेस? मी चांगली आहे. तुम्ही सगळे चांगले तर आहेत ना? अगं का गं, तू लढतेस का? काय झालं? खूप त्रास देतात आई. मला माफ कर बाळा, मी तुला सुखी नाही ठेवू शकलो, पण मी लवकरात लवकर त्यांचा हुंडा देऊन टाकेल. त्यांनी ना मला एक सोन्याचा हार आणला. सोन्याचा हार? हो. ऐका ना, जे आपण गेल्या दिवाळीला जो सोन्याचा हार माझ्यासाठी घेतला होता तो आपण तिला देऊच का? हो जा लवकर आण. मी आणते. हे घे, हे सोन्याचा हार तू घेऊन जा. मला हे हार घेऊन जायची इच्छा नाही. तू टेन्शन घेऊ नको. जेव्हा तुझे बाबा शेत विकतील ते आपल्याकडे पैसे येतील आणि आम्ही तुला एक नवीन हार घेऊन देऊ. तू काळजी करू नको, मी लवकरात लवकर त्यांचे पैसे देऊन टाकेन. जसं की आपण सर्वांनाच पाहिलं, दृश्य 5 मध्ये सानवीने तिच्या आईला एक सोन्याचा हार दिला. तर मग आता बघूया की काय सासरचे तो हार पाहून आनंदी होतील की तिला अजून त्रास देतील. काय तुला काय वाटते, ती सोन्याचा हार आणू शकेल का? मला नाही वाटत की ती सोन्याचा हार आणेल म्हणून. हो बघ ना, तिच्या आई बाबांनी तिला अजून हुंडा पण नाही दिलाय. अहो तिला सांगा ना हुंडा द्यायला. हो मी बोलतोय तिला. काय ग, आलीस तू? यावेळेस आई बाबांनी खूप काही पाठवलं वाटते. हो. काय ग, सोन्याचा हार आणलास का? हे बघा सासूबाई, किती ओल्ड फॅशन आहे. आई हुंडा नाही आणला. बाबा म्हणाले 2-3 दिवसात येतो म्हणाले. सुरू झालं का तुझं बाहेर पुराण अजून? मग नाही तर काय, अजून किती दिवस. बरं ते सगळं सोड, आता आम्हाला काही खायला तर दे. हो मी. छी हे पोहे आहेत की खिचडी? अरे दादा, खिचडी पण याच्यापेक्षा चांगली असते. मग काय सगळे बेदो पोहे आम्ही तुला काय लागते. तेव्हा तू तर म्हणाली की तुला स्वयंपाक येतो म्हणून. आता काय झालं? हो मग नाही तर काय, तुझ्या आई वडिलांनी तुला काही शिकवलं नाही का? एवढा त्रास सहन करून सानवी अजून जास्त त्रास सहन नाही करू शकत. तर या दृश्यात आपण बघूया की सानवी तिच्या जीवाचं काही बरं वाईट करेल की नाही, अजून त्रास सहन करेल का. आई बाबा, आता माझ्या शेतात नाही होत.
भंगली धरणी माता चांदी उठ. फाटले आकाश ग तू भंगली धरणी माता फाटले आकाश ग कधी संपणार नारी तुझा वनवास ग कधी संपणार नाही तुझा वनवास ग सानी राज आधी सहन नाही करू शकली आणि हे सगळे टोमणे सहन नाही करू शकली आणि तिने तिच्या जीवाचं बरं वाईट केलं. तर हे सगळं पाहून तिच्या सासरची आणि माहेरची काय करतील